मराठी समाचार मध्ये आपलं स्वागत. आज विशेष म्हणजे एक खास मुलाखत आपली की बारामती मधील आपली विधानसभेची पोटनिवडणूक झाली. त्याच्यानंतर सुनेत्राताई पवार यांना विजय प्राप्त झाला. दरम्यान राजीनामा त्याने दिल्यानंतर जी राष्ट्रवादीमध्ये धुसफूस चालू आहे त्याबाबत आपण काय सांगाल? पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, अजितदादांच्या निधनानंतर खूप मोठी पोकळी झालेली आहे. याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, कारण ते सर्वजण जाणतो आपण. परंतु त्यानंतर सुनेत्रा वहिनीने ही सगळी जबाबदारी त्यांना घ्यावी लागली. कारण त्या काही राजकारणात फार होत्या असं नाही, पण ज्यावेळी परिस्थितीनुरूप ही जबाबदारी त्यांनी ज्यावेळी स्वीकारली त्याच्यानंतर पक्ष, संघटना, या सगळ्या गोष्टी आणि प्रशासकीय कामकाज हे सगळं बघत असताना अतिशय ताकदीने त्या हे सगळं काम करतात. आणि मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद आहेत, राष्ट्रवादीचे आमदार फुटणार, ह्या सगळ्या कल्पित काल्पनिक गोष्टीवर आधारित ह्या गोष्टी पसरवल्या जातात. आणि मला खात्री आहे की सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली एकजुटीने पक्ष पुढे जाण्याचं काम निश्चितपणे करत. सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत संजय शिरसाट साहेब असं म्हणाले की पक्षातील नेत्यांवर नेतृत्व राहिलं नाही आणि त्यामुळं बरेचसे नेते हे शिवसेनेशी संपर्कात आहेत. आपण काय यावर सांगाल? पहिली गोष्ट, संजय शिरसाट काय म्हणाले मला माहित नाही. ते मंत्री आहेत राज्याचे, त्यामुळे काही म्हणताना काही बंधनं पाळणं गरजेचे असतात. आता तो त्यांचा विषय आहे. ते काय म्हटले किंवा काय माहिती नाही. आम्ही आमच्या पक्षापुरतं बघत असतो आणि आमच्या पक्षामध्ये सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर सर्व आमदारांपासून माजी आमदार आणि पक्ष संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचा पूर्णपणे विश्वास आहे आणि त्याच ताकदीने त्यांचं काम देखील चालू आहे. दुसरा एक प्रश्न सर असा की अनिकेत तटकरे साहेबांचं जे मागील काम आहे त्याच्यावर लोकांची नाराजी आहे, तर विधान परिषदेसाठी पुन्हा संधी द्यावी का? आपण एक उच्च आमदार. पहिली गोष्ट, हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असतो. हा काय माझ्या लेवलला माझ्या म्हणण्यावर त्या एक गोष्टी या चालत नसतात. दुसरी गोष्ट आहे की आदरणीय सुनील तटकरे साहेब आणि रत्नागिरी जिल्ह्याचं योगदान म्हणा, त्यांचा संपर्क म्हणा, हा फार मोठा संपर्क आहे. आणि ही जागा जर राष्ट्रवादीला मिळावी म्हणून सगळेच मागणी तर आहेच आणि ती मिळाली तर अनिकेत तटकरेच आमचे उमेदवार असणार हे निर्विवाद सत्य आहे. आता त्यांचा मतदारसंघ खूप मोठा असल्यामुळे जेवढा संपर्क कदाचित म्हणजे भेटले कोणाला नसतील देखील, परंतु सातत्याने ते रायगडमध्ये आणि सिंधुदुर्गामध्ये, रत्नागिरीमध्ये काम करत आलेले, पुढेही चांगलं काम करते. तटकरे साहेब आणि यांच्यामध्ये चर्चा जोरात चालू आहेत, भाजपाच्या वाटेवर जातील असं. त्याला जुळणारा प्रश्न आहे, काय सांगाल आपण पण त्यांच्यासोबत? चर्चा नाही आणि असं काय घडणार पण नाही, कारण कोणी, तटकरे साहेब हे 42 वर्ष राजकारणात आहेत. आदरणीय अजितदादांना साथ त्यांनी तेवढ्याच ताकदीने दिली. अनेक अडचणीच्या काळातही ते त्यांच्या सोबतच होते आणि आता देखील ही परिस्थिती निर्माण झाली पक्षामध्ये दादांच्या आकस्मिक निधनानंतर. त्यावेळी सर्वप्रथम सगळ्यात जबाबदारी घेऊन त्यांनी हे सगळी पुढे नेण्याचं काम, सुनेत्रा वहिनींना त्यांना सपोर्ट करण्याची भूमिका ही त्यांची पहिल्यापासून आहे आणि पुढेही तशाच पद्धतीने. आता छोट्या मोठ्या गोष्टीचा बाऊ केला जातो म्हणून आपल्यापर्यंत वेगवेगळे मेसेज जात असतात. सर, दुसरं एक असं आहे मी की चिपळूण मधील प्रास्ताविक जे माजी सैनिक स्कूल आहे ते साताऱ्यात स्थलांतरित होत आहे. नाही, पहिली गोष्ट, ते इथलं तिथं गेलं अशातला भाग नाही. आम्ही चिपळूणची आमची मागणी होती की चिपळूण मध्ये हे सैनिक संकुल व्हावं, कारण चिपळूण हा देखील, चिपळूण असेल, खेड असेल, मंडणगड असेल, दापोली असेल आणि उर्वरित रत्नागिरी जिल्हा, हा चिपळूण एक सेंटर आहे आणि हे सैनिक स्कूल इथं व्हावं म्हणून 2 वर्ष गेले आम्ही प्रयत्नशील आहोत. त्या दृष्टीचा परिपूर्ण प्रस्ताव आमच्या एवढा ताकदीचा कोणाचाच नव्हता आणि तो प्रस्ताव आपला एकट्याचाच होता, सबमिशन. पण नंतर काही गोष्टी सबमिट झाल्या असेल, कारण त्याला शेवटी मुदत असते आणि काही गोष्टीमुळे तो जरी इथं पहिल्या टप्प्यात आता झाला नसला ते आम्ही शंभूराजे आणि मुख्यमंत्र्यांकडे ह्याबाबतचं जोरदारपणे मागणी करून सर्वांना एकत्रितपणे घेऊन हे पुन्हा चिपळूणला सैनिक संकुल मंजूर करण्याच्या बाबतीत आमच्या सगळ्यांची निगडीत प्रयत्न राहणार आहे आणि मला खात्री आहे की चिपळूणला नक्की
मंजूर होईल. आताच असंच एक समजलंय की एअर मार्शल भागवत आणि सर्व माजी सैनिक चिपळूण तालुक्यातील यांनी आपणास निवेदन दिलंय. तर त्यांनी असं म्हणलंय की याचा उठाव आम्हाला जर नाही इकडे काय केलं तर आम्ही आमच्या पद्धतीत उठाव करणार. तर कोकणातील सर्व आमदार आहेत, नेते आहेत, त्यांचा सपोर्ट कसा असेल? नाही, पहिली गोष्ट ज्यावेळी उठाव करायची वेळ येईल तेव्हा त्यांच्यासोबत आम्ही सगळेच जण असणार आहोत. कारण इथे काय राजकारण बघत नाहीत कोण, सगळ्याच जणांना हा विषय काय नक्की समजून सांगून सर्व आमदार महोदय या बाबतीत पाठपुरावा करतील. या जिल्ह्याचे पालकमंत्री देखील या बाबतीतला लक्ष घालून निश्चितपणे हा प्रश्न सोडवतील, हा विश्वास या निमित्ताने मला आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही पाठपुरावा लगेच करतो. मी येत्या मंगळवारी देखील शंभूराजेंची भेट घेतोय. त्यांना माझ्यासोबत तेही लोक यायला त्यांना गेलंय. आज रविवार असल्यामुळे फोन लागत नाहीत. त्यांची वेळ मिळाली तर मी ह्या मार्शल साहेब, आपले इतर लोक, या सगळ्यांना घेऊन आम्ही त्याचा पाठपुरावा करून या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मागे देखील आम्ही लागणार आहोत. सर, दुसरा एक सामाजिक प्रश्न असा आहे की जलजीवन मिशनचं गेले 4 वर्ष काम चालू आहे, कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत, मात्र अद्यापही अपूर्ण आहेत. याबाबत काय सांग? जलजीवन मिशनची कामं काही टप्प्यात आहेत, काही राहिलेत, काही सुधारित आराखड्याला प्रस्तावित करण्याच्या मान्यतेसाठी गेलेत. त्यांची मान्यता अजून मिळायची, पण ती मान्यता लवकरात लवकर मिळेल. जलजीवन मिशनचं काम असं झालं की एका रात्रीत इस्टिमेट झालं, प्लॅन झाला आणि मंजुरीला स्कीम गेल्या. त्यामुळे ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये लक्षपूर्वक ज्या गोष्टी घेतल्या पाहिजे होत्या त्या घेतल्या ना. अनेक लोकांना असं वाटलं पण नव्हतं की ही स्कीम मंजूर होईल की नाही होईल, परंतु फटाफट स्कीम चांगल्या पद्धतीने मंजूर झाल्या. त्यामुळे त्याच्यामध्ये काही त्रुटी देखील निश्चितपणे राहिलेल्या आहेत, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. या त्रुटी दूर करून लवकरात लवकर या स्कीम लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. जसं आता आम्ही सावर्ड्याची 22 कोटीची पाठवली, आम्हाला पण वाटलं नव्हतं की इतक्या झटकन मंजूर होईल, पण ती मंजूर होऊन आली. आता त्यावेळी आम्ही सोलार म्हणा किंवा काही गोष्टीचं त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करायला होतं, ते करायचं राहून गेलं. मग ही सगळी सुधारित आराखडे करायला लागतात. काही वेळा सोर्सेस चुकीचे त्यांनी नेमले आणि मग सोर्सला पाणीच नसेल तर स्कीम इम्प्लिमेंट होणं थोडंसं अवघड होतं. त्यामुळे हे सगळ्या काही गोष्टी बदलून सुधारित करून लवकरात लवकर ही योजना अंमलात कशा पद्धतीने येईल, कारण ही खूप मोठी महत्वाकांक्षी मोदी साहेबांची योजना आहे. हर घर जल, म्हणजे प्रत्येक घरात नळ आला पाहिजे, ह्या भूमिकेतून हे काम आहे. खूप मोठे पैसे आज तिथे खर्च झाले. आणि झालं काय, कॉन्ट्रॅक्ट 12 वर्ष पाणी योजना झाल्या नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरच आपल्याकडे नव्हते. मग एकाच कॉन्ट्रॅक्टरला 30-30, 40-40, 50-50, 100-100 कामं एकाच कॉन्ट्रॅक्टरच्या नावाकडे, आणि मग वेळोवेळी बिलं न झाल्यामुळे तोही अडचणीत आला. त्यामुळे या योजना थोड्याशा अडचणीत आल्या होत्या. पण मला माहिती आहे राज्याचे हे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ह्याच्यात लक्ष देऊन आहेत आणि ह्या सगळ्या योजना लवकरात लवकर पूर्ण करते. सर, आता हंगामी पाऊस सुरू होतोय, येणाऱ्या याच्यामध्ये डोंगरी विकास कामांमध्ये अजून काही आपले दुर्गम भाग आहेत, तर त्याबाबत आपण दूरध्वनी जो आहे त्याच्याबाबत अजून टॉवर वगैरे काही अपूर्ण आहेत, याबाबत आपल्याकडे काय? आपण बघितलं असेल की परवाच आशिष शेलार साहेबांनी पूर्णपणे रत्नागिरी जिल्ह्याच्या कनेक्टिव्हिटीसाठी सर्व टेलिफोनचे महाप्रबंधकापासून ते सेक्रेटरी पण सगळ्यांची मिटिंग लावली होती. कोल्हापूरचे आपले पाटील साहेब या बाबतीतलं लक्ष देत आहेत. येत्या काही दिवसात मी आता माझ्या मतदारसंघात जिथं रेंज येत नाही, जिथं टॉवर आहे पण रेंज नाही, जिथं टॉवर नाही तर बायफर्गेशन करून त्यांच्याकडे देतोय आणि तालुक्याला ते वर्कशॉप घेणार आहेत की काय अडचणी आहेत त्या लोकांकडून समजून घेऊन त्या पूर्ण करण्याच्या सूचना आशिषजी शेलार साहेबांनी दिलेलं आहे. त्यामुळे हे काम आपल्याकडे वस्तुस्थिती आहे की आमच्याकडे रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे अनेक सरकारी कामं पण आता होण्यास अडचणी येतात, पण ते लवकरात लवकर आपण त्याचा फॉलोअप चालू आहे. सर, दुसरा एक असा जाताचा प्रश्न आहे की चिपळूण तालुक्यातील पिंपरी नांदिवसे या मार्गावरील जो गेल्या वर्षी पूल कोसळला होता आणि यंदा पाऊस चालू होतोय
आणि तो जो नागरिकांना आणि MIDCच्या कामगारांना किंवा MIDCला जो काही व्याप उचलावा लागणार आहे त्याबाबत आपण काय सांगाल, का लेट होते काय आपणास? पहिली गोष्ट लक्षात घ्या, पूल कोसळल्या ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी उद्योग मंत्रालयातून तातडीने जवळपास 35-36 कोटी रुपये मंजूर करून दिले. जर त्यांनी मंजूर केले नसते तर अजूनही त्याचं टेंडर झालं नसतं. समजा, लक्षात घ्या. म्हणजे इतक्या तातडीने तो पूल मंजूर केला. कामकाजात आता मोठा पूल आहे, कॅनॉलवरचा पूल आहे, हेवी पूल आहे, त्यामुळे थोडासा वेळ गेलेला हे निर्विवाद सत्य आहे. काम देखील अतिशय काही जलद गतीने करता येत नाही, कारण शेवटी पुलाचं काम यंदा पूर्ण करण्याची त्यांची कल्पना होती, पण ते पूर्ण होऊ शकत नाही आजच्या घडीला, आजच्या कामकाजानं. त्यामुळे थोडंसं यावर्षी त्रास होणार आहे, याबद्दल काय दुमत नाही. पण यासाठी जो पर्यायी रस्ता आहे खडपोलीचा, त्याच्या साईड पट्ट्या वगैरे करून घेणं वगैरे हे काम खूप तातडीने करणं गरजेचं आहे. ते BNCच्या अंतर्गत, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिथे येते त्यांना आपण तशा पद्धतीच्या सूचना दिल्या. दुसरा, जो आपला वालोटी मार्गे रस्ता आहे तो मुख्यमंत्री सडक मध्ये केलाय, त्या रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झालेला आहे. मी त्यांच्याही वरिष्ठांशी संपर्क साधलेला आहे की 2 वर्षात जर रस्ता मुख्यमंत्री सडकचा नादुरुस्त होत असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे आणि ते कामकाज जे आहे रिपेअरिंगचं ते पण तातडीने करण्याबाबतच्या सूचना आपण त्यांना देतोय. कारण शेवटी ह्या वर्षी आता तो पूल होणार नाही हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे पर्याय काढून 1 वर्ष आपल्याला हा त्रास सहन करावा लागणार आहे. पण दोन्ही पूल पालकमंत्र्यांनी मंजूर केले, त्याचंही अभिनंदन करणं गरजेचं आहे. आणि हा पूल आपण CRF मध्ये पण मंजूर करून आणला होता, पण इकडे मंजूर झाल्यामुळे त्याच्याऐवजी आपण दुसरे पूल केले. सर, तुमच्याबद्दलच एक प्रश्न आहे. आमदारकीत आता तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट या पक्षातून राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यत्व मिळालेलं आहे. तर भविष्यासाठी मोठी कोणती जबाबदारी आपल्याला मिळेल का, असं काय आपल्याला वाटतं? एक लक्षात घ्या, हे काम आणि जबाबदारी हे काय आपल्या हातात नसतं. आपलं काम एवढंच आहे की प्रामाणिकपणे काम करत राहायचं, पुढं सगळ्या गोष्टी जशी जबाबदारी जी पडेल ती अंगावर घेऊन करण्याची तयारी ठेवायची. बाकी कोणाकडे मागत बसत फिरण्याचा माझा स्वभाव नाही आणि मी कधी इथून पुढच्या काळातही तो करणार. त्यामुळे आपल्याला ते काम करणं एवढंच आपल्या हातात आहे, तेवढंच करायचं. धन्यवाद. धन्यवाद.